आणि यानंतर बातमी मुंबई महानगरपालिकेतली. मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची एक क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे आणि या क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकायला मिळतं आहे की ते एका अधिकाऱ्याला धमकी देतात. नियमानुसार परवाने रद्द करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला महापौर महाडेश्वर जाब विचारतात. तुम्ही परवाने रद्द केले, आता तुम्हाला निलंबित करतो असं बोलत असताना महाडेश्वरांचा आवाज या ऑडिओ क्लिपमध्ये कैद झालेला आहे. या धमकीची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे आपण ऐकूया. हेलो सर. हाँ हेलो सर. नमस्कार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर. हेलो सर. जितेंद्र. हाँ यस सर. महाडेश्वर बोलतोय. हाँ बोला सर. तिथल्या बऱ्याचशा लोकांना परत काय अनुज्ञापत्र रद्द केल्याबद्दल नोटीस दिली आहे काय? हाँ नोटीस दिली आहे. का म्हणून? ते कॅन्सल झालेलं आहे त्यांचे मागे साहेबांच्या सहीने नोटीस दिले. का कॅन्सल झाले? ते त्यांनी ते अटी आणि शर्तीचं पालन केलं नव्हतं आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नव्हतं. अटी आणि शर्तीचं तुम्ही कुठे पालन करताय? तुम्हालाही सस्पेंड करायला पाहिजे. मग साहेब आता मी काय बोलू साहेब, वरिष्ठांच्या आदेशाचं मी पालन करतो. मी काय करू सांगतो? मग आम्ही करतो. चला, तुम्ही त्या 60-50 वर्ष झालेल्या लोकांना ते मुस्लिम आहेत म्हणून त्रास देत आहे, ते गंभीर आहे साहेब. आम्ही काहीच करत नाही साहेब. मला वरिष्ठांचे कमिशनर साहेबांचे पण आदेश आहे त्याप्रमाणे अजय मेहतांचं त्यांचं पण सर्क्युलर आलंय ना, सगळ्यांना नोटिसा वगैरे द्या. आणि आमच्या साहेबांनी पण सांगितलं आम्हाला. माझ्या समोर या, मी अजय मेहता माझ्या दालनात बोलवतो. साहेब प्लीज मी रिक्वेस्ट करतो, माझ्या वरिष्ठांशी तुम्ही बोला. तुम्ही काय करू सांग त्यांच्या आदेशाचे मी बोलवलं म्हणून इकडे ऐकलं का? साहेबांना सांगतो तुला सस्पेंडच करून टाकणार आम्ही, तू बेकायदेशीर आहेस. ठीक. हॅलो. तर जे अधिकारी नियम पाळतात त्यांनाच मुंबईचे महापौर निलंबनाची धमकी देतात. हे या ऑडिओ क्लिपमध्ये संपूर्णपणे ऐकायला मिळत आहे. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, हे प्रकरण नेमकं काय की ज्या प्रकरणी महापौरच धमकी देतात? महापौरांशी आम्ही यावर चर्चा केली आहे. त्यांचं म्हणणं असं की हे प्रकरण बकोला इथल्या काही लोक आहेत तिथे स्टॉल लावतात. ते आता त्यांचं असं म्हणणं आहे की या लोकांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती की जे ज्युनियर इंजिनियर आणि इतर जे अधिकारी आहेत वॉर्डाचे ते त्यांना त्रास देत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देत आहेत. गणेश, मी थोडंसं थांबवते कारण स्वतः महापौर विश्वनाथ महाडेश्वर आपल्यासोबत आहेत. महाडेश्वरची आपली एक क्लिप आली आहे, ऑडिओ क्लिप आमच्याकडे, ज्यामध्ये स्पष्टपणे तुमची भाषा, तुमचा आवाज चढलेला पाहायला मिळतोय. तुम्ही अधिकाऱ्याला धमकी देत असल्याचं ऐकायला मिळतंय. हे खरं आहे का? तुम्ही धमकी दिलेली आहेत का? नाही, मुळात मी कोणतीच धमकी दिली नाहीये आणि ती ऑडिओ क्लिप काय आहे ती मी त्याच्या हातात पाहिलेली नाहीये. काय ऑडिओ क्लिप आहे मॅडम? हा, मी तुम्हाला ऐकवते. तुम्ही फोन होल्ड करा, मी तुम्हाला ऐकवते ही ऑडिओ क्लिप नेमकी काय. पण पुन्हा एकदा ऐकूयात ही ऑडिओ क्लिप काय आहे. हॅलो. हॅलो सर. हाँ हेलो सर. नमस्कार, महापौर विश्वनाथ महाडेश्वर. हेलो सर. जितेंद्र. हाँ यस सर. महाडेश्वर बोलतोय. हाँ बोला सर. तिथल्या बऱ्याचशा लोकांना परत काय अनुज्ञापत्र रद्द केल्याबद्दल नोटीस दिली आहे काय? हाँ नोटीस दिली आहे. का म्हणून? ते कॅन्सल झालेलं आहे त्यांचे मागे साहेबांच्या सहीने नोटीस दिले. का कॅन्सल झाले? ते त्यांनी ते अटी आणि शर्तीचं पालन केलं नव्हतं आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नव्हतं. अटी आणि शर्तीचं तुम्ही कुठे पालन करताय? तुम्हालाही सस्पेंड करायला पाहिजे. मग साहेब आता मी काय बोलू साहेब, वरिष्ठांच्या आदेशाचं मी पालन करतो. मी काय करू सांगतो? मग आम्ही करतो. चला, तुम्ही त्या 60-50 वर्ष झालेल्या लोकांना ते मुस्लिम आहेत म्हणून त्रास देत आहे, ते गंभीर आहे साहेब. आम्ही काहीच करत नाही साहेब. मला वरिष्ठांचे कमिशनर साहेबांचे पण आदेश आहे त्याप्रमाणे अजय मेहतांचं त्यांचं पण सर्क्युलर आलंय ना, सगळ्यांना नोटिसा वगैरे द्या. आणि आमच्या साहेबांनी पण सांगितलं आम्हाला. माझ्या समोर या, मी अजय मेहता माझ्या दालनात बोलवतो. साहेब प्लीज मी रिक्वेस्ट करतो, माझ्या वरिष्ठांशी तुम्ही बोला. तुम्ही काय करू सांग त्यांच्या आदेशाचे पालन. मी बोलवलं म्हणून इकडे ऐकलं का? साहेबांना सांगतो तुला सस्पेंडच करून टाकणार आम्ही, तू बेकायदेशीर आहेस. ठीक. विश्वनाथजी, आपण ऐकलेली आहे की ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे. आपण कुठल्या अधिकाऱ्याशी असं संभाषण केलं होतं का? ही ऑडिओ क्लिप आपली आहे का? होय होय. काय होतं हे प्रकरण? काय होतं हे संभाषण? त्यांना 40 वर्षापासूनचे ते स्टॉल्स आहेत. हॅलो. आणि ते लायसन्स असलेले स्टॉल्स होते म्हणून मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं
की ते बेकायदेशीर असतील तर इट्स ओके, ते तोडायला पाहिजे. आणि अटी आणि शर्तींचा भंग केला असेल तर कायदेशीर कारवाई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच करायला हवी होती. मग ती आजवर कारवाई का केली गेली नव्हती? आणि नियमाचा आधार घेऊन हे अधिकारी त्यांना एवढे दिवस का वाचवत होते जर अनधिकृत होतं तर? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आजवर ते बेकायदेशीरपणाने जर होत असेल तर मग तुमच्यावर कारवाई करायला हवी, तुम्हाला सस्पेंड करायला हवं. विश्वनाथजी, पण आपण शिक्षक आहात खरं तर पहिल्यापासून. शिक्षक समजावून सांगतात एखादी गोष्ट चुकली तर किंवा खटकली वाईट तर, काहीच नाही बोललोय. म्हणजे तुमची भाषा थोडीशी खटकते. नाही, मी काहीच चुकीचं बोललो नाही आणि वाईट बोललो नाहीये. ठीक आहे, या प्रकरणाचं आता पुढे काय होणार आहे? अनधिकृत असेल तर कारवाई व्हायला पाहिजे, अधिकृत असतील तर त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. ठीक आहे विश्वनाथजी, खूप खूप धन्यवाद. एबीपी माझाकडे आपण या प्रकरणी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर मुंबईच्या महापौरांनी हे मान्य केलेलं आहे की ही ऑडिओ क्लिप खरं तर त्यांचीच आहे आणि हे प्रकरण काय हे देखील त्यांनी सांगितलं. परंतु नियम न पाळणाऱ्या अधिकाऱ्यालाच दिलेली धमकी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.